नाशिकमधील टिळकवाडी परिसरात अरहम कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मालकीच्या प्लॉटवरून वाद चिघळला असून सोसायटी सदस्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। सोसायटीच्या प्लॉटवर परवानगी न घेता 18 ते 20 मार्च दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित आयोजकांनी बेकायदेशीररित्या कंपाऊंडचे कुलूप तोडून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचेही सोसायटीकडून सांगण्यात आले आहे। या संदर्भात सोसायटी सदस्यांनी यापूर्वीही पोलिसांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। यामुळे संतप्त झालेल्या सोसायटीच्या 35 ते 40 सदस्यांनी 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक येथे सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। या गंभीर इशाऱ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संविधान न्यूजसाठी अनिल मधुकर केदारे। आम्ही टिळकवाडी रामायण बंगल्याच्या मागे आमच्या सोसायटीच्या मालकीचा 1283 मीटरचा प्लॉट आहे। खरेदीचा प्लॉट आहे। त्याच्यावर एक दत्त महाराजाचं मंदिर, एक हनुमान महाराजाचं मंदिर याच्यासोबत आम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे। गेल्या महिन्यात आम्ही 2 महिने नवीन मंदिर बांधून गेल्या महिन्यात तिथे विधिपूर्वक स्थलांतर केलेले आहे। फार सुंदर मंदिर बांधलेले आहे। सर्व विधीचे पालन करून तिथे स्थलांतरित केलेले आहे। या 2 महिन्याच्या कार्यकाळात कोणीही तिथे आमच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे, कोणी तिथे विरोध दर्शवलेला नाही आहे। आणि अचानक गेल्या 4-5 दिवसात काही लोकांनी तिथं अतिक्रमण करायची सुरुवात केली। आमच्या प्लॉटवर प्रवेश करून तिथे कलर, मंडप, कुलूप तोडून असे बेकायदेशीर कृत्य केलेली आहे। आम्ही तरी पण शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यास तयार आहे। आम्ही माननीय आयुक्त साहेबांना पण आज फक्त विनंती करायला आलेलो आहे, त्यांनी आम्हाला याबाबत संरक्षण द्यावं। आमची प्रॉपर्टी ही टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे, कोणाचाही वाद नाही आहे त्याच्यामध्ये। मंदिराबद्दल आस्था आम्हाला पण आहे, आम्ही पण विधिपूर्वक त्याची काळजी, त्याचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत। फक्त आमची एकच विनंती आहे की हा जो उद्या परवाचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पुढे घेऊन जावा। दोघं पक्षकारांनी एकत्र बसून समाजाच्या वरिष्ठांच्या समोर चर्चा करून याच्यात शांततेत मार्ग काढावा, म्हणजे आमचे पण तिथे घरं होतील, मंदिर पण तिथे होईल आणि फार चांगल्या रीतीने हा प्रश्न सुटू शकेल अशी आमची विनंती आहे। समोरच्या लोकांना पण आमची वारंवार विनंती आहे की आपल्याला या बाबतीत कुठलाही संघर्ष करायचा नाही आहे। नाशिक ही शांतप्रिय सिटी आहे, आम्हाला पण शांतता हवी आहे। आमचा समाज अहिंसाला मानणारा समाज आहे। तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, फक्त उद्या, परवा आणि 20 तारखेचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो अजून पुढचा मुहूर्त काढा, पुढच्या मुहूर्ताला हे कार्यक्रम करा। तोपर्यंत आपण बसून आपण हा विषय शांततेत मिटवू, समाजाचे 2-4 प्रतिष्ठित लोक मध्ये टाकू आणि हा विषय आपण संपून देऊ असं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। आयुक्त साहेबांना पण आमची हीच विनंती आहे की तुम्ही लोक सगळे मध्ये या आणि आम्हाला याच्या संरक्षण द्या। धन्यवाद।